आई वडील दोघेही IAS अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळायला हवा का, हा प्रश्न सध्या देशभर चर्चेत आहे. कारण हा सवाल थेट सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलाय. ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरची मर्यादा याविषयी सुप्रीम कोर्टात एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यावेळी हा सवाल उपस्थित करण्यात आला. नेमकं कोर्टाने काय म्हटलंय आणि याचा भविष्यात आरक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, सविस्तर सांगते. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयर मर्यादेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यावेळी न्यायमूर्ती नागरत्ना यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की जर एखाद्या विद्यार्थ्याचे दोन्ही पालक देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत म्हणजेच IAS पदावर पोहोचले असतील तर त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज काय. कोर्टाने स्पष्ट केलं की आरक्षणाचा मुख्य उद्देश समाजातील खऱ्या अर्थानं मागास, वंचित आणि संधींपासून दूर राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे. जर कुटुंबाने शिक्षण, नोकरी आणि सामाजिक स्तरात मोठी प्रगती केली असेल तर पुढच्या पिढ्यांना कायम आरक्षणाचा लाभ मिळणं योग्य आहे का? पुढच्या पिढीने वारंवार आरक्षणाची मागणी करणं हा योग्य उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, असंही कोर्टाने म्हटलंय. यावेळी कोर्टाने EWS आरक्षणाचाही संदर्भ दिला. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सामाजिक मागासलेपण नसतं तर केवळ आर्थिक मागासलेपण असतं. त्यामुळे क्रीमी लेअरसाठी निकष हे EWS पेक्षा अधिक सवलत देणारे असले पाहिजे. या दोन्ही घटकांना समान वागणूक दिली त्यांच्यात फरक राहणार नाही. त्यामुळे आरक्षणात संतुलन राहणं अपेक्षित आहे, असं कोर्टानं नमूद केलंय. सुनावणी दरम्यान वकील शशांक रत्नू यांनी सांगितलंय, क्रीमी लेअर ठरवताना केवळ पगारच नाही तर व्यक्तीची सामाजिक आणि प्रशासकीय स्थिती देखील विचारात घेतली जाते. केवळ वेतनच्या कारणास्तव नाही तर त्यांच्या स्थितीच्या कारणास्तव देखील बरखास्त करण्यात आलं आहे. ते ग्रुप A चे कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांना बरखास्त करण्यात आलंय. ग्रुप B च्या कर्मचाऱ्यांना देखील बरखास्त केलं जात आहे. कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्या पगाराच्या आधारावर नाही तर त्यांच्या सामाजिक आणि प्रशासकीय स्थितीच्या आधारावरही क्रीमी लेअर मध्ये ठेवलं जातं. याच कारणास्तव ग्रुप A च्या कर्मचाऱ्यांना क्रीमी लेअर मध्ये ठेवलं जातं, असं वकील शशांक रत्नू म्हणाले. यावेळी शशांक रत्नू यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. केवळ ग्रुप A नाही तर ग्रुप B च्या कर्मचाऱ्यांना सुद्धा क्रीमी लेअरच्या अंतर्गत बाहेर केलं जातं. यावेळी कोर्टानं आरक्षणाचा लाभ कोणत्या लोकांपर्यंत मर्यादित राहिला पाहिजे आणि कुणाला बाहेर ठेवलं पाहिजे याबाबत देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलेला हा प्रश्न केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नाहीये तर भविष्यात ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेअर नियमांमध्ये मोठे बदल घडवू शकतो. मात्र अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं याबाबत काय मत आहे? IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षण मिळावं का नाही, कमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद.